नमस्कार. आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे त्या अगोदर मी काही सांगू इच्छिते की मी जे काही बोलणार आहे तर त्यामुळे कोणाचे जर मन दुखवत असतील किंवा कोणाला वाईट वाटलं असेल की अरेकडे ही नेमकं का अशी बोलते का नाही, तर सर्वात अगोदर मी तुमची ती माफी मागेल की तुमचे मन दुखवण्याच्या अगोदरच मी माफी मागेल. आणि मला ज्या विषयावरती बोलायचं आहे तो विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तेवढा सेन्सिटिव्ह पण आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं आणि सर्वात अगोदर असं वाटतं की त्या विषयावर बोलणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर त्यामुळे आज मी जो विषय आहे ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे आरक्षण. आणि ह्या आरक्षणामुळे समाजामध्ये दोन गट पडलेले आहेत. एक गट आहे जे आरक्षणाला समर्थन करतायत आणि एक गट असा आहे की जो आरक्षणाला समर्थन करत नाही आहे. पण मला असं वाटतं की ही जी आरक्षण ही जी संकल्पना आहे ती नेमकी कशी आली, का आली, कोणासाठी आली, याचा आपण सर्वात अगोदर अभ्यास करायला हवा. बेसिक गोष्टी तर सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनाच नॉलेज आहे आरक्षण का आलेलं आहे. पण मला असं वाटतं की ही काही 10-15 वर्षे 70 वर्षापूर्वीची गोष्ट नाही. आरक्षणाचा जन्म 70 वर्षापूर्वी जरी झाला असला तरी त्याची मुळं खोडं खूप हजारो वर्षापूर्वीचे आहे आणि त्याला जन्म का देण्यात आला ते समजणं खूप गरजेचं आहे. तर आपण अगोदर त्यामागचा इतिहास ऐकून घेऊया, समजून घेऊया की का बरं आरक्षणाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि हा समाज आरक्षणासाठी एवढा का बरं हे असतं की नाही गडे आरक्षण पाहिजेच आहे. तर खूप हजारो वर्षापूर्वी जेव्हा ही सिस्टम नव्हती, संविधान तर आता आलं 75 वर्षापूर्वी, पण सर्वात अगोदर जेव्हा वैदिक काळ होता तेव्हा जेव्हा हे जातीव्यवस्था निर्माण झाली त्यामध्ये 4 वर्ण निर्माण झाले: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर मग समाज कसा चालवायचा त्यासाठी नियम अटी ह्या लागू करण्यात आल्या आणि मग कोणी कोणतं काम करायचं, काय काम करायचं, तर हे नियम लागू करण्यात आले की ब्राह्मणांनी काय करायचं, क्षत्रियांनी काय करायचं, वैश्यांनी काय करायचं, शूद्रांनी काय करायचं, हे सर्वांना माहिती की कोणी कोणतं काम करायचं. तर मी त्या कामाबद्दल नाही बोलत आहे की कोणी कोणतं काम करायचं. माझा फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे आरक्षण, आपण तो भरपूर द्यायचा नाही आहे. आणि तो आरक्षणाचा मुद्दा येतो शिक्षणामध्ये. तर आपण ते शिक्षणाचाच इतिहास बघू. तर मग झालं असं की जेव्हा ब्राह्मणांना शिक्षण मिळायचं तेव्हा शूद्रांना शिक्षण मिळत नव्हतं. कारण अधिकार शिक्षणाचा फक्त ब्राह्मणाकडे होता आणि स्पेशली ब्राह्मणाच्या पुरुषांकडे होता. इवन स्त्रियांना सुद्धा नाही. शिक्षण घेण्याचा, वेद वाचण्याचा, लिहिण्याचा, संपत्ती गोळा करण्याचा, लग्न करण्याचा कोणताच अधिकार स्त्रियांना नव्हता. आपण स्त्रियाबद्दल नंतर थोडंसं बोलू, पण सर्वात अगोदर शिक्षणावरती बोलू. शिक्षण फक्त सुपरमेसिव्ह होती ब्राह्मणांची, त्याच्यामध्ये फक्त मक्तेदारी होती ब्राह्मणांची. म्हणजे इन शॉर्ट काय की फक्त 100% रिझर्वेशन. आज जे 50%, 7%, 10%, 13%, 17% जे आरक्षण आज शिक्षणामध्ये आहे ना, ते 100% आरक्षण फक्त ब्राह्मणांना होतं. झालं असं की फक्त ब्राह्मणच शिक्षण घेत होते. ब्राह्मणांनाच वाचण्याचा अधिकार होता, लिहिण्याचा अधिकार होता, बोलण्याचा अधिकार होता, गोष्टी समजून घेण्याचा अधिकार होता आणि शिक्षणामध्ये ते रिसर्च करत होते, त्यांनाच गोष्टी समजत होत्या. आणि जे बाकीचे समाज होते ते त्यांचे कामं करत होते. क्षत्रिय राज्य सांभाळत होते, रक्षण करत होते, वैश्य ते त्यांची शेती वगैरे करत होते, व्यापार करत होते आणि शूद्र फक्त यांचे ना ह्या 3 वर्णांचे घाण साफ करत होते. झाडू, पोछा, भांडे धुणे, जे काही खरकट घाणेरडं होतं तेव्हा आजच्या काळासारखे काय टॉयलेट पण नव्हते. तेव्हा जी काही लिटरली मी खूप सभ्य भाषेमध्ये बोलते की जी काही घाण होती तेव्हा टॉयलेट नसताना सुद्धा जी घाण होती ना ती घाण शूद्रांनी काढायची. म्हणजे आज आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की आज आपल्याच घरातलं आपण केर काढताना सुद्धा आपल्याला घाण येते किंवा बेसिनमधली
खरकटं काढताना सुद्धा आपल्याला घाण वाटते, तर तेव्हा इमॅजिन करा की तुमची विष्ठा साफ करण्याची किंवा 3 वर्णांची विष्ठा साफ करण्याची जबाबदारी शूद्रांकडे होती. त्यांना कपडे घालण्याचे अधिकार नव्हता, त्यांना नवीन कपडे घेण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना त्यांचं स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे शरीराचा वरचा भाग झाकायचा नाही आहे शूद्रांच्या बायकांनी. इमॅजिन, आज जर कोणत्या बायकांना जर हा अधिकार काढून घेतला की तुम्ही शरीराच्या वरच्या भागामध्ये कपडे घालायचे नाही आहे, तर तुम्ही काय फील करा. ही मानसिकता तेव्हा होती, त्या लोकांची होती की शूद्रांना त्यांनी कोणत्या प्रकारे किती टॉर्चर केलेलं आहे. ओके, तुम्ही त्यांना फक्त शिक्षणापासून वंचित नाही केलेला, की त्यांना फक्त तुम्ही शिक्षण नाही दिलं म्हणून त्यांच्यावर जो परिणाम झाला तो नाहीच आहे, पण एक माणूस म्हणून कसं जगायला हवं, जगण्याचा अधिकार सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घेतलेला होता. हे एवढं घडत असताना जो उच्चवर्णीय होता तो अजून उच्चवर्णीय होत गेला. सुपरमेसी त्याच्याकडे येत गेली, तो अजून श्रेष्ठ स्वतःला समजत होता. जो शूद्र होता तो अजून शूद्र होत गेला, अजून दरिद्री होत गेला. त्याला खाणे नाही, कपडे नाही, राहण्याची सोय नाही आहे, काहीच नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा अतिशूद्र हा प्रकार आहे बरं. फक्त शूद्रापर्यंत हे तर वर्णामध्ये 4 शूद्र आहेत. अतिशूद्र एक आहे प्रकार, तो आपण बोलू, त्याच्यावरती पण बोलू. तर ह्या लेवलपर्यंत हे आलं. मग नंतर वेगवेगळ्या लोकांनी आपल्यावर अन्याय केले. मुघलांनी केले, नंतर इंग्रजांनी केले. बाहेरचे आक्रमण झाले, बाहेरच्या आक्रमणावरती आपण आंदोलनं केले, भांडणं केले, लढाया केल्या, त्यांचे राज्य आपण हिसकाटून लावले, दूर केले. पण सर्वात मोठा प्रश्न होता तो देशामध्ये असलेल्या भेदभावामध्ये, देशामध्ये असलेली सुपरमेसीमध्ये, की तुम्ही जे वरती बसलेले लोक आहेत, ते जे स्वतःला खूप श्रेष्ठ समजत आहेत, त्यांच्यावरती, त्यांच्या विचारतेवरती, त्यांच्या मानसिकतेवरती. त्यानंतर इंग्रज जरी गेले, आपल्याला भारताला स्वातंत्र्य जरी मिळालं, पण ह्या लोकांना स्वातंत्र्य कधी मिळणार आहे? जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, त्यांना कधी स्वातंत्र्य मिळणार आहे? आज जे OBC, SC, ST, VJNT आणि सर्वात महत्त्वाचे महिला, ज्या उच्चवर्णीयांच्या महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता काही बोललं तर काही लोक येतात की अरे तुम्ही सांगता की हे बायकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तर मग आनंदबाई जोशींना कसं शिक्षण मिळालं? त्या तर डॉक्टर झाल्या होत्या. त्या काळामध्ये डॉक्टर, जिथे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नव्हता, त्या काळात ती बाई डॉक्टर झाली होती. बोटावर मोजणे आहेत की, बोटावर पण नाही, फक्त एक बाई. म्हणजे अख्ख्या भारत जगामध्ये जर एक बाई डॉक्टर होत असेल, ती पण कशी झाली, तिचा पण इतिहास तुम्ही जाणून घ्या. तुम्ही आनंदबाई जोशींचं नेहमी उदाहरण देता, पण ती डॉक्टर कशी झाली? सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या अध्यापिका झालेल्या आहेत. त्या अध्यापिका कशा झालेल्या आहेत? त्यांनी शिक्षण कसं घेतलेलं आहे? महात्मा फुले, ज्योतिबा महात्मा फुले यांनी त्यांना शिक्षण देण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना शाळा सुरू करण्यासाठी, मुलींना शिक्षण देण्यासाठी काय काय सहन केलेलं आहे, काय काय यातना सहन केलेलं आहे, काय काय अत्याचार सहन केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही ते जाणून घ्या. तेव्हा तुम्हाला समजेल की अरे यार, आपण जे उदाहरण देत आहोत ना, म्हणजे आपण फक्त एक्सक्यूज देत आहोत. आपण आरक्षणाला किंवा संविधान घडवणाऱ्याला फक्त एक्सक्यूज देत आहोत की त्यांना तुम्ही म्हणजे फक्त काय बोलायचं तर बोलायचं. एखादी गोष्ट घडते ना, तिथं फक्त बोलायचं का बोलायचं, काहीतरी कमतरता काढायची म्हणून फक्त बोलायचं असं नाही. आपण माणूस आहोत, जनावरापेक्षा आपण वरच्या लेवलला का समजला जातो? कारण आपल्याला बुद्धी आहे, आपण बुद्धीचा वापर करतो, आपण सद्विवेक बुद्धीचा वापर करतो, कारण आपल्याकडे ती क्षमता आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आता जेव्हा आरक्षण आलं, जेव्हा इंग्रजाकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, सर्व झालं, स्वातंत्र्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला, पण ह्या लोकांना स्वातंत्र्य नाही मिळालं की ज्यांना मिळायला पाहिजे होतं. त्यांना अजून स्वातंत्र्य नाही मिळालं, अजूनही ते त्याच दारिद्र्यामध्ये पडलेले होते, शूद्र आणि अतिशूद्र. ज्यांनी इंग्रजांसोबत लढा केला, आपण बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांसोबत लढा नाही मिळाला, त्यांनी काय केलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी? हे जे बोलणारे लोक आहेत ना, त्यांना सर्वात अगोदर हे सांगते मी की तेव्हा पण 2 गट होते की जे इंग्रजाविरुद्ध लढा देत होते, की त्यांना भारत स्वतंत्र करायचा होता, त्यांच्या
आधिपत्याखाली भारत होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसारखेचे विचार करणारे व्यक्तिमत्व होते, जे समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे जे विचार करणारे जे लोक होते ना, त्यांनी तेव्हापासूनच ह्या समाजाचा विचार केला, शूद्र आणि अतिशूद्रांचा, की अरे हे पण आपल्यासारखेच आहेत. हे जे मिथ्य आहे की अरे ब्रह्माच्या तोंडून ब्राह्मणाचा जन्म झालेला आहे, हातामधून क्षत्रियांचा, पोटामधून वैश्यांचा आणि जांगामधून शूद्रांचा, तर हे चुकीचं आहे. कोण्या व्यक्तीचा जन्म तोंडातून कसा होऊ शकतो? जर माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहे, थोडंसं विज्ञान शिकलेलं असेल, विज्ञान शिकलेला जरी नसेल, ह्या ठिकाणी अनपढ व्यक्तीला जरी विचारलं ना की तुमचा जन्म तुमच्या आईच्या तोंडातून झालेला आहे की कुठून झालेला आहे, तर त्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की आपला जन्म कुठून झालेला आहे. तर जेव्हा हे लोकांना जेव्हा समजत होतं, हे जे मोठे मोठे समाजसुधारक होते, त्यांनी जेव्हा समजले की अरेकडे नाही, आपल्याला इंग्रजांसोबत लढण्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये आपली व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे. आपली व्यवस्था, जी सामाजिक व्यवस्था आहे ती सुधारण्याची गरज आहे. जी धार्मिक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. लोकमान्य टिळक झालं, सर्वांनी आहे ना अगोदर आपल्या धर्माचा विचार केला की नाही गडे, इंग्रजांनी आपलं राज्य केलं, पण ते आपल्यावर इतक्या वर्ष राज्य करू शकतात. का करू शकतात? कारण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, आपल्यामध्ये काहीतरी लूपहोल आहे की ज्याचा तो फायदा घेत आहेत. डिवाइड आणि रूल करत आहात. का करत आहात? कारण आपल्या धर्मामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट आहे, आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे, जेणेकरून त्याचा फायदा हे लोक घेत आहेत. 1 जानेवारी 1818 जेव्हा लढाई झाली, आपण ती लढाई, खूप लोक त्या लढाईला मान्य करतायत. भीमा कोरेगावची 1818 झाली. तेव्हा इंग्रजांनी आहे ना महाराजांची साथ घेतली होती पेशव्यांच्या विरुद्ध लढण्यावेळी. आणि तेव्हा असे बोलतात 500 महाराणी, फक्त 500 महाराणी 28,000 पेशव्यांना आहे ना हरवले होते. म्हणजे 500 28,000 रेशिओ तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. म्हणजे यांच्यात काहीतरी शारीरिक कमतरता होती का, बौद्धिक कमतरता होती का? नाही. पण इंग्रजांनी यांचा फायदा घेतला, कारण त्यांनी ओळखलं होतं कार्याकडे अरे हे जे लोक आहेत यांच्यावर हे लोक अन्याय करतात, मग त्यांच्या ज्याच्यावर अन्याय होता का ते आपल्याकडून करून घ्या आणि आपण यांना हे करू. तर त्यांनी असं, आता तुम्ही बोलाल की हां मग महाराजांना अक्कल नव्हती का, की त्यांनी का बरं साथ दिली इंग्रजांची? त्यांनी इंग्रजांची याच्यामुळे साथ दिली की कारण इंग्रजांनी त्यांना नोकऱ्या दिल्या, त्यांना शिक्षणामध्ये मदत केली, त्यांना शिक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे मिलिटरीमध्ये होते. जिथे तुम्हाला तुमच्या समाजाने दुर्लक्ष केलं, जिथे तुम्हाला तुमच्या समाजाने जातीच्या नावाने तुमच्यावर भेदभाव केले, अत्याचार केले, तिथे इंग्रजांनी यांना ती संधी दिली, शिक्षणाची संधी दिली, पुढे जाण्याची संधी दिली, नोकरी दिली. तर जिथे आपण माणूस म्हणून जगू शकतो, जिथे त्या लोकांनी आपल्याला संधी दिली, तर म्हणून त्यांना ते सुद्धा सपोर्ट केलेला आहे. पण जेव्हा ही गोष्ट जेव्हा काही समाजसुधारकांच्या लक्षात आले की नाही गडे आपल्याकडून ही चुकी झालेली आहे, तर तेव्हा ते समाजसुधारक पुढे आले आणि त्यांनी यांच्यासाठी कार्य करायला पुढे आले, शूद्रासाठी. आणि अतिशूद्र म्हणजे कोण? महिला. म्हणजे शूद्रापेक्षा खाली समजणाऱ्या महिला, म्हणजे जिथे उच्चवर्णीयाच्या महिलासुद्धा होत आहे की ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, काही नव्हता, त्या महिलांसाठी सुद्धा काम करणं गरजेचं होतं आणि त्यांच्यासाठी काम करण्यात आलं. मग सर्वात अगोदर शूद्रांना शिक्षण द्या, अतिशूद्रांना शिक्षण द्या, म्हणजेच महिलांना शिक्षण द्या. जेव्हा महिलांना शिक्षण मिळेल, जेव्हा महिलांना समजेल की अरेकडे आपला अधिकार काय, आपण माणूस आहोत की आपण जनावर आहोत, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपण कसं जगलं पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे, आपल्याला काय करायला पाहिजे, जेव्हा स्वतःची जाणीव होते तेव्हा आपल्याला समजते की नाही इकडे जे माझ्यावर झाले. कारण काय काय बायकांना त्यांच्यावर अत्याचार होत आहे हेच त्यांना नाही समजत आहे, की आपल्यावर अत्याचार होत आहेत हे समजत नाही, आणि ते अत्याचार होत आहे ते जाणून देण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी सर्वात अगोदर कास धरली ती शिक्षणाची, आणि त्यांनी समाजाला शिक्षण देण्याचा विडा उचलला. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी सर्वात अगोदर महिलांना शिक्षण देण्याचा विडा उचलला. कारण त्यांना माहिती होतं की समाजाची अर्धी लोकसंख्या ही स्त्रिया आहेत, आणि त्यांना जागृत केलं की तुमचा समाज काय म्हणतात ना की मुलगी शिकली प्रगती झाली. खरंच आहे हे. जेव्हा तिला समजेल ना ती खरंच घर विकास करतं. जेव्हा एखाद्या घरातली बाई जर शिकलेली असेल आणि विचारवंत असेल ना, चांगल्या प्रौढ विचारांची, तर ते घर नक्कीच पुढे जाणार असतं.
तर त्यामुळे ह्या समाजसुधारकांनी हे काम करण्यात आलं. त्यानंतर ज्यांनी इंग्रजांकडून भारत स्वातंत्र्य करून घ्यायला पाहिजे होतं त्यांनी भारत स्वातंत्र्य करून घेतलं. त्या समाजसुधारकांनी, त्या क्रांतिकारकांनी भारत स्वतंत्र झाला. पण त्याच्यानंतर जे सर्वात महत्त्वाचं काम होतं, जे देशामध्ये जे सुरू होती व्यवस्था ती नष्ट करण्याची, आणि तेव्हा जन्म झाला आरक्षणाचा. आता मी तुम्हाला एक गोष्ट, छोटीशी गोष्ट सांगते 1 मिनिटाची. हा व्हिडिओ खूप मोठा होत असेल, मोठा होऊ द्या. आपण असे पण कितीतरी रील वगैरे घंटो वाया घालतो डान्समध्ये, बाकीच्या व्हिडिओमध्ये अशा. तर एक डोक्याला खुराक म्हणून हा व्हिडिओ बघा, फक्त शेवटपर्यंत टिका. तर मी एक गोष्ट सांगते की एक तुम्ही इमॅजिन करा की एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये मी 4 मुलं घेत नाही, तिथं 2च मुलं घेते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक मुलगा आणि मोठा मुलगा आणि छोटा मुलगा. तर वडिलांनी काय केलं, मोठ्या मुलाला आहे ना शिक्षणाचा भार दिला की तू शिक्षण शिक, आणि जो छोटा मुलगा आहे त्याला सांगितलं की नाही तू शिक्षण नको शिकू, तू आहे ना हे काम कर. ओके. झालं असं की जो मोठा मुलगा होता की त्याने शिक्षण घेतलं, शिक्षण घेऊन तो मोठा झाला, नोकरी घेतली, तो सेटल झाला. छोटा मुलगा घरातलीच कामं करत होता किंवा बाकीचे कामं करत होता. अशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या हे चालत गेलं. जास्त नाही, 4-5 पिढ्याच हे इमॅजिन करू आपण. हजारो वर्षांच्या पिढ्या खूप होईल, 4-5 वर्षाच्या पिढ्या. पण तेव्हा मग लक्षात आलं की अरेकडे ज्या व्यक्तीला शिक्षण दिलं होतं ती व्यक्ती आहे ना पुढे गेली, मोठी झाली, नोकरी केली, त्याची मुलं पण झाले, त्याचे मुलं झाले, त्याचे मुलं झाले, त्यांना शिक्षण मिळत गेलं, ते मोठे झाले, नोकरी केली, पैसे कमवले, खूप पैसे कमवले, जमीन जुमला, दागिने, घरदारं, महिला सर्व असं घेतले. पण ज्याला आपण शिक्षण दिलं नाही आहे तो ना शिक्षण घेऊ शकला, ना मोठा होऊ शकला, ना नोकरी करू शकला, ना संपत्ती मिळवू शकला. तो गरीबच राहिला, गरीबातून अजून गरीब झाला, अजून गरीबातून अजून गरीब झाला. त्याची मुलं, जेव्हा याच्यामध्ये तफावत निर्माण झाली की हा श्रीमंत खूप झाला ना हा खूप गरीब झाला, तेव्हा लक्षात आलं की नाही, मग आता कसं करायचं, वाईस वर्सा करायचं. आणि आता समोर ज्याला शिक्षण मिळालं त्याला आता स्टॉप करू आणि याला शिक्षण देऊ, तर मग परत होईल तसंच की मग हा पुढे जाईल ना, हा दरिद्री होईल. मग याचं जर शिक्षण थांबवता येणार नाही, याला पण शिक्षणापासून वंचित करता येणार नाही आहे, मग याला पण आपल्याला संधी तर द्यावंच लागणार आहे. तर मग झालं असं, याला शिक्षणापासून तर वंचित नाही करू शकत आपण. तर आपण जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजली की माणूस आहे, माणसाला सर्वांना तो अधिकार आहे, तो अधिकार सर्वांनाच मिळाला पाहिजे, तर यांना नाही वंचित करायचं. कारण यांच्यावर तो अत्याचार केला तर राहिलं का, सेमच झालं, मग परत ती समाज तेच होणार आहे. याला आपण काय करू, याचं शिक्षण होतं, याला आपण आहे ना बुलेट ट्रेनमध्ये बसू आणि याची स्पीड वाढवू, म्हणजे जेणेकरून हा याच्या लेवलला येईल. आणि याच्या लेवलला आल्याच्या नंतर मग आपण ती जाती भेद, ती भेदभाव सर्व नष्ट करून सर्व समान येतील. आणि ती जी मेट्रो ट्रेन होती ती आरक्षणाची होती. मेट्रो ट्रेनमध्ये बसवलं ना तो होतं आरक्षण. त्या आरक्षणाच्या मेट्रो ट्रेनमध्ये सर्वांना बसवायचं आणि ह्या समाजाच्या सोबत येऊ द्यायचं. अजून 70 वर्ष 75 वर्ष झाले नाही, पण प्रॉब्लेम असा झाला की यांना प्रॉब्लेम होतो, कारण यांची सुपरमेसी आहे ना. माणसाचा जी स्वभाव आहे त्याच्यामध्ये एक वाईट स्वभाव हा की तो आहे ना द्वेष करतो दुसऱ्यांचा, आणि तो द्वेषापायी आहे ना दुसऱ्याची प्रगती होऊ देत नाही. स्वतःची तुम्ही प्रगती करा पण दुसऱ्याची प्रगती नका ना रोखू. पण तुम्ही स्वतःची प्रगती करत असताना दुसऱ्याची प्रगती रोखताना तेव्हा तुम्ही माणूस म्हणून नाहीत राहत, कारण तुम्हाला ती सहन होत नाही. जेव्हा हे लोक जर मेट्रो ट्रेनमध्ये बसले आरक्षणाच्या, त्यांना येऊ द्या ना तुमच्यासोबत. मग करा ना जाती भेद नष्ट, जातीच नष्ट करा ना, हे 4 वर्ण नष्ट करा, जाती नष्ट करा, मग आरक्षण नष्ट होईल, सर्व इक्वल होतील, तेव्हा आरक्षणाची गरज नाही आहे. त्यामुळे अगोदर यांना तुमच्या सोबत तर येऊ द्या, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आता प्रॉब्लेम असा होतो की 75 वर्ष पण झाले नाही, त्यांनी अजून थोडा पट्टा असा पार पण केला नाही की यांना प्रॉब्लेम होतोय, आणि हे आता EWSच्या नावाचं आरक्षण घेतात. म्हणजे आरक्षणाला विरोध करताय, स्वतःच आरक्षणाला विरोध करतायत, आरक्षण नाही व्हायला पाहिजे, पण स्वतःच EWSचं इलेक्शन करतात. तुम्ही जे आज EWSच्या नावाखाली आरक्षण घेत आहे, तुम्ही तेव्हा का नाही, एवढे हजारो वर्षापूर्वी तुमच्या बाप जाते
जे ज्या वर्षानुवर्ष तुमच्या पिढ्यांनी जे पैसे कमवले, ज्या प्रॉपर्ट्या कमवल्यात, आज तुम्ही इतकी श्रीमंत आहात, तुम्ही तुमची बरोबरी यांच्या लोकांसोबत कशी करू शकता? आज जर एखादा श्रीमंत जमीनदाराचा मुलगा आहे आणि आज एखादा गरिबाचा मुलगा आहे आणि त्याला आरक्षणामध्ये बसून जर याच्या लेवलला आणायचं असेल, पण हा प्रॉब्लेम करतो की नाही 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 आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला जॉब मिळत नाहीत, आमच्या जॉब यांनी खाल्ल्यात. कशा खाल्ल्या? तुम्हाला ऑलरेडी सर्व मिळालेलं आहे, पैसा, जमीन, जुमला सर्व मिळालेलं आहे, यांना काहीच मिळालं नाही. दुसरा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा तुम्ही एखादा करतायत, आज एखादी उदाहरण हे पण देत आहेत की अरेकडे हां तुमच्या वडिलांना तर जॉब होता गव्हर्नमेंट, पण तुम्ही का बरं आरक्षण घेत आहेत? तुम्ही आरक्षण घेऊ नका, सोडून द्या. एका पिढीमध्ये तुम्हाला तो बदल घडणार आहे. म्हणजे जर वडिलांना आरक्षण मिळाले ते जर कलेक्टर झाले असेल, IAS ऑफिसर झाले असेल आणि त्यांच्या मुलाला जर IAS ऑफिसर व्हायचं असेल, तर तुम्ही दुसऱ्या जनरेशनमध्ये ते आरक्षण संपवायचा विचार करत आहात. आणि तुम्ही जे हजारो वर्षापासून जे संपत्ती गोळा केलेली आहे, एक काम करा, म्हणजे संपत्ती पैसा गोळा केलेली आहे ती सर्वांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा, सर्वांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी आहे करोडाने, तुम्ही आज जमीन, जुमला जे काही तुमच्याकडे आहे ना ते सर्व दान करा, सर्व गरिबांना दान करा. सर्व आज भारताची सर्व संपत्ती आपण काढू, भारताची संपत्ती किती आहे ते काढू आणि ती सर्व लोकसंख्येमध्ये इक्वली डिवाईड करू. अंबानीची प्रॉपर्टी काढा, अदानीची प्रॉपर्टी काढा, सर्वांची प्रॉपर्टी काढा, सर्वांची. जे जे श्रीमंत आहे त्यांची सर्वांची आपण आहे ना, भारताची लोकसंख्या, भारताचं टोटल उत्पन्न म्हणजे संपत्ती किती आहे, भारताची टोटल संपत्ती डिवाइड बाय लोकसंख्या, याच्यातून एकेकाला किती किती तो रेशिओ येतो, तो सर्वांना तुम्ही डिवाइड करा इक्वली इकॉनॉमिक बेसिसवर. मग नका देऊ आरक्षण. इकॉनॉमिक बेसिसवर सर्व आता सारखे चाललेले. ओके, जर तुम्ही इकॉनॉमिक बेसिसवर मागता तर तेव्हा सर्वांना सारखा पैसा द्या, सर्वांना सारखी संपत्ती द्या. आणि जर तुम्ही आरक्षण कास्ट बेसिसवर देताय तर मग कास्ट आरक्षण ते संपवायचं असेल तर तुम्ही जातीभेद नष्ट करा. पण अगोदर यांना तुमच्या सोबत थोडं तर येऊ द्या, थोडी तर माणुसकी दाखवा, थोडी तर समानता येऊ द्या. माणूस म्हणून आपण थोडी तर आपली थोडी तर बुद्धी चालू याकडे नाही आहे, खरंच हे आहे ना मागे आहेत, आपण यांना थोडी पुढे येऊ, थोडंसं आपल्यासोबत येऊ. आणि हे जे लोक शिकली सवरलेली आहेत ना, ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ना, ज्यांना माहिती आहे ना, त्यांना अजिबात आरक्षणांचा विरोध नाही आहे. ते उलट समर्थन करतात की बरोबर आहे, त्यांना आरक्षण नव्हतं मिळालं, त्यांना शिक्षण नव्हतं मिळालं, त्यांना ती गरज आहे आज शिक्षण मिळण्याची, ते नक्की समर्थन करतात. पण काही लोक आहेत की त्यांना आज पण घमंड म्हणते, मी लिटरली घमंड म्हणते, जातीचा घमंड आहे, जे स्वतःला वरती समजतात आणि दुसऱ्या जातीला खालती समजतात. आणि जिथेही वर खालची भेदभाव येईल ना, तोपर्यंत जाती पण जाणार नाही आणि आरक्षण पण जाणार नाही. तर त्यामुळे आरक्षण आपण का देतो, कोणाला देतो, कशासाठी देतो? बायकांना आरक्षण देतो. आज संविधानामध्ये बायकांना आरक्षण मिळालेलं आहे 50%. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा शूद्रांचा विचार केला, आणि शूद्रामध्ये SC, OBC, ST, NT, VGNT सर्व लोक येतात. आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाचा विचार नाही केलेला सर्वात हा मोठा गैरसमज दूर करा. कारण त्यांनी जे आरक्षण दिलेले आहे ते OBC समाजाला दिलेलं आहे. OBCमध्ये कोणकोणत्या जाती येतात ते तुम्ही सर्च करा. आरक्षण किती लोकांना मिळालेलं आहे, किती लोकांना मिळत आहे. SC, OBC, SC, ST, NT, VGNT हे किती लोकांना आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यामध्ये फक्त बौद्ध एक कास्ट ही जात सोडली तर या कॅटेगरीमध्ये किती लोक आहेत, किती जाती आहेत, आणि त्या सर्व जाती हिंदू आहेत. म्हणजे हिंदू समाजात हिंदू लोकांना आरक्षण देऊ देत नाही आहे. आरक्षण कोणाला मिळतं हे पण अगोदर बघा, आणि आरक्षण संपवायचं आहे तर कोणाचं संपवायचं हे पण बघा अगोदर, हा पण विचार करा आपण. आणि ज्या बायका पण येत आहेत काही सपोर्टला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे, काय सर्वात जास्त जे काम केलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेलं आहे. आणि ते काम म्हणजे बायकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, बायकांना संपत्ती मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे, बायकांना दत्तक अधिकार दिलेला आहे, बायकांना घटस्फोटाचा, बायकांना समान भारतामध्ये समान नागरिक कायदा जो आणण्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी राजीनामा दिला. त्यांच्या कायदेमंत्री होते तेव्हा त्यांनी तो राजीनामा दिला फक्त बायकांसाठी. का की समान नागरिक कायदा आणा, कमीत कमी ह्या गोष्टीसाठी तरी आणा की बायकांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. आज बायकांना त्यांचा
ज्या बायकांवर अत्याचार होतात त्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार घेऊ. ज्या बायकांना आज पुरुष 2-2 लग्न करतात, तेव्हा बायकांना एक लग्न केलं दुसरं लग्न करण्याची मुभा नव्हती. आज बायका स्वतंत्र आयुष्य जगू शकतात. त्या आज फ्रीडम त्यांना खऱ्या अर्थाने 1947 जे स्वातंत्र्य देशाला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्यांना आरक्षण दिलं, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला, तेव्हा त्यांना सर्वात जास्त आरक्षण मिळालेलं आहे. त्यांना सर्वात जास्त फायदा त्यांना मिळाला आहे. आज मॅटर्निटी लिव्ह, आज तुम्हाला मॅटर्निटी लिव्ह विथ बेनिफिट मिळत आहे. आज तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्या शिक्षणाच्या याच्यावरती तुम्ही बोलू शकता, राहू शकता, व्यवस्थित तुमचे विचार मांडू शकता. आज तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. आज तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे आणि ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी फक्त दलितांच्या बायकांवरती काम नाही केलेलं आहे, त्यांनी सर्व भारतातल्या बायकांवरती काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे कमीत कमी बायकांनी तरी त्यांचा मान ठेवावा. आणि या आरक्षणाला जे लोक आज विरोध करत आहेत ते त्यांनी त्या विरोधाला समर्थन देऊ नये. माझी फक्त हीच इच्छा आहे. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही आरक्षण संपवा, पण त्यांना थोडं तुमच्यासोबत येऊ तर द्या. त्यांची एक पिढी दुसरी पिढी नाही आली की तुम्हाला पोटात दुखायला लागते. थोडं तर त्यांच्या त्या लेवल, आज हजारो वर्षाचा काळखंड गेलेला आहे, ते एवढे मागे आहे, तर त्यांना 75 वर्षामध्ये ते समान होणार आहेत का? अजून तुम्ही आकडा काढा आणि प्रॉपर म्हणजे तेवढ्याच जबाबदारीने तेवढ्याच सत्यतेने आहे ना भारताची लोकसंख्या काढा, त्याची जातीची लोकसंख्या काढा आणि सरकारी नोकरीमध्ये ती लोकसंख्या बघा की आज पण ओबीसी, SC, ST, NT, VJNT यांना किती त्या प्रमाणामध्ये जी लोकसंख्या जे आरक्षण आहे त्या प्रमाणात ते आज पण लोक नाही आहेत. जे आपल्याला आरक्षण दिसते त्यांना त्यांच्या आरक्षणाच्या प्रमाणात आज पण नोकऱ्यामध्ये ते नाही आहेत, अजून ते आलेलेच नाही आहेत. 1% जर आले असतील तर त्यांच्यापासून तुम्हाला प्रॉब्लेम होतो. नका होऊ देऊ. आपण माणूस आहोत, आपल्याला आपली माणुसकी जपायची आहे. सर्व जात नष्ट करा, फक्त एकच जात ठेवा, ती म्हणजे माणुसकीची. आरक्षण अजूनही संपवण्याचा मार्ग धरू नका. त्यांना सोबत येऊ द्या, नंतर सर्व जातीच नष्ट करा. जाती नष्ट करा आणि त्यानंतर मग आरक्षण ॲटोमॅटिक बंद होईल. जाती नष्ट करणार आहात तुम्ही आत्ता. फक्त ब्राह्मणाला विचारा की तुम्ही जाती नष्ट करा आणि तुमची मुलगी आहे ना शूद्राच्या घरी द्या. तुम्ही आता म्हणाल की हां नाही होतात ना, लव्ह मॅरेज होत आहेत का होत नाहीत का, समाज पुढे गेले नाही. तुम्ही अजूनही त्याच भ्रमामध्ये आहात की बोटावर मोजणे इतकी उदाहरणं नका देऊ. आजही जातीभेद होतो लोकांना, आजही डिस्क्रिमिनेशनमध्ये ते जातात. त्यांना आजही त्या नजरा भोवतात की हे शूद्र लोक आमच्यासोबत कशी येऊ शकतात. अशी कित्येक उदाहरणं आहेत की दलितांच्या बायकांवरती आज बलात्कार होत आहेत केवळ त्याच कारणामुळे की यांचे लोक आज पुढे का जात आहेत. राजस्थानमध्ये जी किस्सा घडला होता ते आपण आजही विसरू शकलो नाही आहेत की फक्त शूद्राचा नवरदेव होता, त्याने घोड्यावर बसून वरात काढायची इच्छा ठेवली, त्या बापाने त्याची ती इच्छा पूर्ण केल्यामुळे उच्चवर्णीय लोकांनी त्याला मारून टाकलं. म्हणजे ही बेसिक गोष्ट. आज जर वरातीमध्ये जर मला लग्नात बसण्यासाठी घोड्यावर जायचे आणि ती तुमची लायकी नाही म्हणून जर तुम्ही त्याला आज मारून टाकता, तर आजही कुठं ती समानता आलेली आहे? नाही आलेली. अजून भरपूर काळ आहे. त्यांना ते करू द्या, लोकांना एकत्र येऊ द्या आणि त्यांच्यात जातीभेद फूट पाडू नका प्लीज. जातीमध्ये त्यांना अजून वाटू नका, त्यांना अजून डिवाईड करू नका. कारण जे फक्त जातीचं राजकारण करतायत त्यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि खुर्च्याचं राजकारण करून त्यांना पण फक्त संपत्ती मिळवायचे. जे संपत्ती मिळवतात आज त्यांची मुलं इथं राहतच नाही आहेत. आज त्यांची मुलं फॉरेनला राहत आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी संपत्ती आहे. ते त्यांच्या मुलांसाठी त्यांनी त्यांच्या जनरेशनसाठी पैसा कमवून ठेवलेला आहे. ते त्यांच्या मुलांना बाहेर देशात शिकवत आहेत, बाहेर देशात त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करतायत, त्यांच्यासाठी बिझनेस करून ठेवत आहेत. आपण आपल्यासाठी काय करतोय? आपण त्यांच्या विचारांवरती विश्वास ठेवून आज आपल्या मुलांचं आपल्या भविष्यांचं आपण नुकसान करत आहोत. तर प्लीज 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 माझं हे म्हणणं आहे की माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही खूप लोकांना शेअर करा. कारण हा फक्त एक व्हिडिओ नाही आहे, तर हा एक विचार आहे आणि तो विचार जेवढा जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल तेवढा जास्तीत जास्त आपल्या समाजासाठी ते फायदेशीर राहील. हा जो धार्मिक किंवा जे अंधश्रद्धेचा किंवा जे धर्माच्या नावाखाली राजकारण होतं ना, ती कीड लागू देऊ नका समाजाला. फक्त एवढं म्हणणं आहे आणि आरक्षणाला समर्थन करा. जय हिंद, जय संविधान, जय भारत.